एव्हरीवन आता बघा काय दिलंय. टू आयडेंटिकल कॅपॅसिटर ए अँड बी आर कनेक्टेड इन सिरीज टू बॅटरी ऑफ EMF E. बरोबर. कॅपॅसिटर बी contain slab of dielectric constant K and QA and QB are charge stored in A and B. ऐका मग पहिली विथ फिगर सॉल्व करूया. हा कॅपॅसिटर आहे ए या दुसरा कॅपॅसिटर बी आहे. बट त्यामध्ये काय डायलेक्ट्रिक आहे. बरोबर. आता ए ची कॅपॅसिटी जर सी असेल ए ची कॅपॅसिटी असेल तर बी ची काय असणार कम्प्लिटली फिल्ड के टाइम्स सी असतात. बरोबर. इज इट राईट. दे आर कनेक्टेड इन आता चार्जचा क्वेश्चन आहे ना आहे का नाही. दे आर कनेक्टेड इन सिरीज त्यामुळे चार्ज इथं क्यूए म्हटलं आणि इथं चार्ज काय म्हटला क्यूबी म्हटलं तर दोघांचा चार्ज सेम असणार. इज इट राईट. अँड दॅट इज इक्वल टू वॉट क्यू इफेक्टिव्ह. आपल्याला रेशो ऑफ चार्जेस फाइंड करायचं आहे. हा क्यू इफेक्टिव्ह. आता कळालं काय. डायग्राम ड्रॉ करा म्हटलो का तर जास्त करण्यासाठी. ओके. हा क्यू इफेक्टिव्ह इलेक्ट्रिक आहे बरोबर बट पोटेन्शियल व्ही आहे दॅट गेट डिवायडेड. ओके. ह्याचा क्यू इफेक्टिव्ह फाइंड करायचा असेल तर क्यू इज सी व्ही. मग आपल्याला सी इफेक्टिव्ह फाइंड करायला पाहिजे. हे कळालं सगळ्यांना. ओके. इन केस ऑफ सिरीज चार्ज काय असतोय सेम असतोय. व्होल्टेज गेट डिवायडेड. इन केस ऑफ पॅरलल चार्ज डिवाइड होतोय बट व्होल्टेज रिमेन सेम. इज इट राईट. मग आपल्याला चार्जचा रेशो फाइंड करायचा आहे. क्यूए बाय क्यूबी किंवा दोन्ही सेमच असणार आहे. दोन्ही सिरीज सर्किट आहे म्हणून. इज इट राईट. मग समजलं सगळं. चार्ज फाइंड करण्यासाठी आपल्याला काय लागणार चार्ज ऑफ सप्लाय फाइंड करायला पाहिजे. अँड चार्ज ऑफ सप्लाय काय असणार सी इफेक्टिव्ह इंटू वॉट व्होल्टेज. जर सी इज क्यू बाय व्ही असेल लक्ष द्या सी इज क्यू बाय व्ही असेल तर क्यू काय असणार सी व्ही. त्यामुळे याचा सी इफेक्टिव्ह फाइंड करूया. याचा सी इफेक्टिव्ह काय येणार सिरीज मध्ये आहे ना दोन आहेत त्यामुळं प्रोडक्ट डिवाइड बाय वॉट ऍडिशन. ह्या वेनं फाइंड करायला पाहिजे. बरोबर. प्रोडक्ट सी इंटू के सी डिवाइड बाय ऍडिशन सी प्लस के सी. किती आलं सी कॉमन घेतलं के सी कॉमन घेतलं के प्लस वन बरोबर आहे काय. सो इट इज हाऊ मच सी कॅन्सल होणार ना. मॅथमॅटिकल जरा बघा सी स्क्वेअर झालं ना सी स्क्वेअर झालं. इज इट राईट. त्यामुळं के सी डिवाइड बाय के प्लस वन. इफेक्टिव्ह मध्ये सी यायलाच पाहिजे. हे कळालं सगळं ना. के सी कसं आलं कळालं. ओके. मग क्यूए सेम ऍज क्यूबी का असणार आहे पाटील. कोणतरी एक पाटील सांगा कोण आहे अवेलेबल. फर्स्ट पाटील. क्यूए आणि क्यूबी सेम का असणार निकम रोहित भागवत चैतन्य. अरे हे सिरीज मध्ये आहे त्यामुळे चार्ज काय असतो दोघांचा सेम ऍज इफेक्टिव्ह
जो असतोय सी इफेक्टिव्ह अपॉन इंटू व्हॉट व्होल्टेज. त्यामुळे किती आला ते के सी के प्लस 1 डिवाइड बाय केलं इंटू व्हॉट व्होल्टेज. त्याचा ऑप्शन काय येईल? अजून एक आहे ना. मग ऑप्शन डिसाइड करूया. एस के प्लस 1 अँड के मध्ये कुठला ऑप्शन आहे? पण अजून एक कंडिशन आहे. कंडिशन दुसरी कुठली आहे हे तुम्हाला कळालं? काय का केलं असं? क्यूएस का फाईंड केलं मी? रेशो फाईंड करायचा, रेशो चार्जचा, म्हणून चार्ज फाईंड केलं. कळालं? चार्ज फाईंड करण्यासाठी चार्ज ऑफ सप्लाय फाईंड करायला लागतोय, इफेक्टिव्ह इंटू व्हॉट व्होल्टेज. इज इट क्लिअर? बस ह्यामध्ये कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत? आता सेम फाईंड करायचं कोणासाठी? सेम फाईंड करायचं फॉर as when dielectric is removed. असं लिहा, when dielectric slab is removed. लाईन मध्ये लिहा सगळ्यांनी, when dielectric slab is removed. मी फक्त रिमूव्ह लिहितो. तर त्यामुळं सीए इज इक्वल सीबी होणार का नाही? इज राईट? इज इक्वल टू सी. मग सी इफेक्टिव्ह फार इझी आहे. एज नंबर सिरीज मध्ये आहे ना, डिवाइड बाय कपॅसिटी डिवाइड बाय नंबर. मग डायरेक्टली मिळालं क्यू डॅश ए सेम ॲज क्यू डॅश बी. हाऊ मच? सी इफेक्टिव्ह इंटू व्हॉट व्होल्टेज. म्हणजे सी बाय 2 इंटू व्हॉट. हे सेकंड पार्ट इझी कळालं सगळ्यांना? डायलेक्ट्रिक नाही आहे, त्यामुळे दोघांची कॅपॅसिटी काय होणार? सेम होणार. मग रेशो फाइंड करायचंय. आता हे कसं डिसाइड करायचं आपण? जनरल रेशो फाइंड करूया. जनरल म्हणजे ऑप्शन बघितला तर के प्लस 1 कशामध्ये येते? डिनॉमिनेटर मध्ये येते. त्यामुळं डॅश अपॉन क्यू डॅश अपॉन क्यू माइंड. आता ए आणि बी दोघांचं सेम आहे ना, म्हणून क्यू डॅश अपॉन क्यू केलं. इज इट राईट? क्यू डॅश किती आहे? सीव्ही बाय 2 आणि के क्यू किती आहे? के सीव्ही अपॉन के प्लस 1. दॅट सीव्ही गेट कॅन्सल. त्यामुळे के प्लस 1 डिवाइड बाय व्हॉट 2k. के प्लस 1 डिवाइड बाय 2k. कुठलं ऑप्शन? बी. म्हणून डी प्रमाणे लिहिलं क्यू डॅश बी बाय सेम ॲज क्यू डॅश ए बाय. दिस प्रॉब्लेम सोपा नव्हता. इज इट राईट? फार लॉजिक होतं यामध्ये. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? सो ऑप्शन इज कुठला आहे? डी ऑप्शन. ओके. हे प्रॉब्लेम तुम्ही घरी जाऊन बघायलाच पाहिजेत. आणि संडेला टेस्ट आहे.